आवाज वाढव डीजे तुला असं म्हणत 4 डीजेंच्या मधोमध उभं राहून नाचणं पुण्यातल्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। मिरवणुकीमध्ये या तरुणासोबत जे काही घडलं ते पाहून आणि ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। नेमकं काय घडलंय बघूया। डीजेचा आवाज वाढव म्हणाल आणि ठार बहिरे व्हाल। डीजेमुळे पुण्यातल्या तरुणाला बहिरेपण। हा आहे नुकतीच तिशी ओलांडलेला सागर मोरे। दिसायला धडधाकट, मात्र त्याला आता कानानं ऐकू येत नाही आणि याचं कारण ठरलाय तो डीजेचा दणदणाट। पुण्यामध्ये गणपती विसर्जन चौकामध्ये 4 डीजे एकत्र आले आणि या 4ही डीजेंच्या मधोमध सागर आवाज वाढव डीजे असं म्हणत नाचण्याचा आनंद घेत होता। डीजेच्या दणदणाटामुळे सागर मोरेच्या कानावर आघात झाला आणि एकाएकी त्याला ऐकू यायचं बंद झालं। डॉक्टरांनी उपचार केले आणि त्यावेळी सागरच्या उजव्या कानाची श्रवण क्षमता 60% तर डाव्या कानाची श्रवण क्षमता 95% कमी झाल्याचं सांगितलं। मला ॲक्च्युली ह्या कानाने 31 ते 40%च फक्त ऐकायला येतं। 60% हा कान माझा डॅमेज झालेला आहे आणि हा 95% डॅमेज झाला आहे, नस पूर्ण डॅमेज झाली। ह्याच्यावरती मला डॉक्टरांनी सर्जरी हाच उपाय सांगितलेला आहे आणि मशीन मी ऑप्शन विचारलं त्यांना, पण मशीन ऑप्शन ह्याला काहीच होऊ शकत नाही म्हटले आणि ह्याला रिकवर करू प्रयत्न करू फक्त असं म्हणतात, त्याची पण गॅरंटी सांगत नाही या कानाची। हल्ली सर्वदूर डीजेचं फॅड वाढलंय। लग्न कार्य असो किंवा मग विसर्जन मिरवणूक, तिथे डीजे पाहिजेच। डीजेच्या याच दणदणाटामुळे बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो। एका ठराविक डेसिबल पर्यंत आवाज ऐकण्याची क्षमता मानवी कानांची असते। तरीही मिरवणुकीमध्ये तरुण बेफाम कुठलाच विचार न करता क्षणिक आनंदासाठी डीजे समोर उभं राहून नाचताना पाहायला मिळतात। मात्र याचा परिणाम घातक ठरतो। एकदम 4 साऊंड आले। 4 साऊंडच्या आवाजामुळं मला त्यावेळेस काही कळलं नाही। भरपूर आवाज होता, म्हणजे सगळे प्लाझ्मा साऊंड होते सगळे। त्याने मला त्यावेळेस काय जाणवलं नाही, पण ते तळ्यापाशी गेलो। तळ्यापाशी गेल्यानंतर आमच्या मंडळाची आरती वगैरे झाली। मला बाकीचे साऊंडचे आवाज येत नाही, इकडचे पण येत नव्हते, कुणाचेच आवाज येत नव्हते आणि लिटरली कोण माझ्याशी बोलतं तेही कळत नव्हतं। मोठा आवाज सतत कानावर पडल्यामुळे बहिरेपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत। तरीही बोलाव माझ्या डीजेला म्हणत तरुणाई ठेका धरते। मात्र सागर मोरेची ही अवस्था पाहून डीजे पासून आता किती लांब राहावं याचा विचार आता तरी प्रत्येकानं करायला पाहिजे। निलेश खरमरेसह झी 24 तास पुणे।